शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू. ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था काय. त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली, त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे, विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे. पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत. पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू. आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे. हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करू. याच्यात का मग मैत्रीपूर्ण लढती होणार की काय होणार? मी आता हायकमांडला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. पण ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यामध्ये रोष होणारं स्वाभाविक आहे. आखरी या पद्धतीचं होता कामा नये. महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण 2 जागेचा जो विषय होता, मुंबईतल्या 1 जागेचा इश्यू होता, पण त्याला सामोपचाराने सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वनवे करायचं हे कोणालाच मान्य होणार. त्यांनी जागा जाहीर केल्या आणि ते म्हणतात की आता तुम्ही तिथल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी समजून मी सांगितलं विदर्भातला त्यांना उदाहरण मुद्दाहून दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं, कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे. आणि विदर्भामध्ये आत्ता पहिल्या 5 टप्प्यामध्येही आम्ही जिंकूच आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडीमधून जिंकणार आहोत. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही. आखरी BJPला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत. आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे. आणि ते अजूनही वेळ गेलेला नाही आहे, अजूनही वेळ गेलेला नाही आहे. त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा, ही भूमिका आहे. आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.